नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. महानगरपालिका निवडणुकांचा निकाल लागला. 4 दिवस झाले आणि तब्बल 25 वर्षांनी हातात आलेल्या मुंबई महानगरपालिकेवर आपलाच महापौर बसणार हे भाजप अगदी ठामपणे सांगू शकत नाही आहे. कारण गेली 2-3 दिवसात महापौर पदाचं आरक्षण सोडत हे जाहीर होणार आहे. त्यामुळे त्या 2-3 दिवसात राज्यामध्ये आणखीन किती मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे ते सांगता येत नाही आहे. तर शिवसेनेचा महापौर होऊ शकतो असं वक्तव्य करत ट्विस्ट आणला गेला. शिंदेंच्या नगरसेवकांचा हॉटेलमधला मुक्काम हा संपलेला आहे. मुंबई हातात घेण्यासाठी भाजप ठाकरेंची युती होईल अशी वल्गना सुद्धा काही माध्यमं करताना दिसतात. थोडक्यात अचानक मुंबईत महापौर पदाबाबतची रंगत ही वाढलेली दिसतीये. मुंबईत भाजपचा महापौर बसला तर भाजपची मुंबईवरची पकड घट्ट होऊ शकते. भाजपचा महापौर बसला तर एकनाथ शिंदेमुळे तो बसला अशा अनेक शक्यतांना टाळण्यासाठी एकनाथ शिंदे सर्वोत्परी प्रयत्न करताना दिसतात. पण या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदे मुंबई महापौर पदाबाबत ज्या पद्धतीनं प्रेशर प्रॅक्टिस करतायत त्याला भाजप खतपाणी घालणार किंवा घालणार नसून भाजप मुंबईत महापौर बसवणार हे दिल्लीच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या नेतृत्वाला कळवल्याचं दिसतं. शिंदे सुद्धा दुखावले जाणार नाहीत अशी सोय सुद्धा भाजपने केल्याचं कळतंय. नेमका भाजपचा प्लॅन काय आहे समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधनं. तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. मुंबई महानगरपालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांचं शिबिर घेण्यासाठी 29 नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलेलं होतं असं शिंदेचे नेते सांगत असले तरी एकनाथ शिंदेचा हा जुना फंडा आहे हे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. मुंबईमध्ये 89 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला भाजप हा सत्ता स्थापनेसाठी शिंदेच्या 29 नगरसेवकांचा अर्थात शिंदेच्या कुबड्यांची गरज आहे याची शिंदेंना गणित माहिती आहे. त्यामुळे भाजपला आपली गरज असताना आपलं उपद्रवी मूल्य सिद्ध करण्यासाठी शिंदेंनी प्रेशर आणायला सुरुवात केलेली होती. पण शिंदेच्या या प्रेशर वाढवण्याच्या रणनीतीला भाजप बळी पडलं नाही. भाजपने आपला स्टँड हा स्पष्ट केला आणि आपली पावलं टाकायला सुरुवात केली. आता भाजप नेमकं काय करतं तर भाजपची भूमिका ही सगळ्यात पहिल्यांदा काय असणार आहे ते बघूयात. मुंबईचं महापौरपद आपल्याकडे पाहिजे त्यावरती तडजोड होऊ शकत नाही अशी भूमिका घ्या असं स्पष्ट निर्देश भाजपच्या दिल्ली नेतृत्वाने राज्यातल्या नेत्यांना दिल्याचं माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्यांनी सांगितलं. बऱ्याच काळाच्या प्रतीक्षेनंतर आणि कार्यकर्त्यांच्या कष्टाने आपल्याला मुंबई महानगरपालिकेत मोठं यश मिळालंय. 89 जागा जिंकल्यामुळे महापौर पदावर आपलाच हक्क आहे ही भूमिका मित्रपक्ष शिंदे सेनेसमोर मांडत होते आणि कोणतीही कटुता येणार नाही याची सुद्धा दक्षता घेत होते आणि तशी घ्यावी असं पक्ष नेतृत्वाने मुख्यमंत्री फडणवीसांना कळवलं असल्याची माहिती सध्या समोर येते. तर महापौरपद आपल्याकडेच यायला हवं ही मुंबईतल्या कार्यकर्त्यांची भावना असून त्या भावनेचा सन्मान करायचा आहे. नेमकं हेच मित्र पक्षाला सांगा. त्याचवेळी मुंबई महापालिकेत अन्य पदं आणि अन्य महानगरपालिकांच्या मधल्या पदांबाबत शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्याशी सन्मानजनक तोडगा काढा असं सुद्धा नेतृत्वाने स्पष्ट केलेलं आहे. जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार पक्ष संघटनेत महाराष्ट्राशी संबंधित पदांवर नेत्यांशी मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवशी चर्चा झालेली आहे आणि इतक्या संघर्षानंतर यश मिळालेलं असताना महापौरपद हे आपल्याकडेच असायला हवं ही मुंबईतल्या हजारो कार्यकर्त्यांची मनापासूनची इच्छा आहे. फडणवीसांनी ही भावना बोलून दाखवली आहे, केंद्रीय नेतृत्वाच्या कानावर देखील घातली आहे आणि त्याला केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा तसाच सकारात्मक प्रतिसाद देखील दिलेला आहे. थोडक्यात काय तर महापौरपद कुठल्याही क्षणी सोडायचं नाही, कुठल्याही मुद्द्यावर सोडायचं नाही आणि अशीच तंबी ही दिली असल्याचं कळतं आहे. तर भाजपची भावना पण ही देखील आहे की महापौरपद सोडायचं नसेल तर शिंदेंचं काय करायचं. शिंदेंच्या नाराजीला भाजप कसं टॅकल करणार. बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. इतकी वर्ष मुंबईचं महापौरपद सेनेकडेच राहिलेलं आहे. त्यामुळे शिंदेंना मुंबईचं महापौरपद हवं असलं तरी सेनेच्या कार्यकर्त्यांची तशी भावना असली तरी सगळ्यात जास्त जागा आलेली भाजप आता मुख्यमंत्रीपदासारखा महापौर पदाचा त्याग करणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे. पण मग शिंदेंना काय मिळणार तर मुंबईमध्ये भाजपचाच महापौर करण्यात येणार असून शिंदेंच्या शिवसेनेला उपमहापौर पद देण्यात येईल हे जवळपास
निश्चित झालेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भलेही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी दवासला गेलेले असले तरी त्यांच्या निकटवर्त्यांनी सत्ता वाटपाचा हा फॉर्म्युला दिल्लीतल्या भाजप श्रेष्ठींसमोर ठेवलेला असल्याचं देखील समोर येत आहे. तर या फॉर्म्युल्यानुसार भाजपकडे मुंबईतल्या महापौर पदासहित स्थायी समिती आणि त्या स्थायी समितीच्या बेसचं अध्यक्षपद राहील आणि शिंदेच्या शिवसेनेला उपमहापौरपद, त्यासोबतच शिक्षण आणि सुधार समितीचं अध्यक्षपद मिळेल असं भाजपने ठरवलेलं दिसतंय. फार तर या अध्यक्षपदाची अंमलबजावणी अदलाबदल ही पुढे होऊ शकते आणि तसे अंदाज देखील वर्तवले जात आहेत. दुसरीकडे महापौरपद हवं असेल असं कारण पुढे करून किमान स्थायी समितीचं अध्यक्षपद तरी मिळावं यासाठी एकनाथ शिंदे दबाव तंत्राचा वापर करतात. तर याआधी ज्या वेळेला शिवसेना आणि भाजपची मुंबईवरती सत्ता आलेली आहे त्यावेळेला शिवसेनेने भाजपला फक्त उपमहापौरपद दिलेलं आहे. स्थायी समितीतच अध्यक्षपद, बेसचा अध्यक्षपद स्वतःकडेच ठेवलेलं आहे. आता मात्र चित्र बदलायला लागलेलं आहे आणि भाजप मोठा भाऊ झाला, शिवसेना छोटा भाऊ झालेला आहे. अशा वेळी भाजपने मागचाच कित्ता गिरवला तर आपल्याकडला कुठलाही महत्त्वाचं पद मिळणार नाही हे शिंदेंना माहिती आहे. त्यामुळे महापौर पदाचं कारण पुढे कर स्थायी समिती किंवा बेस्टच्या अध्यक्षपदाची तरी स्थान मिळावं यासाठी शिंदेचे प्रयत्न हे आता चालू आहेत आणि तशी चर्चा देखील चालू आहे. महापौर पद नाही तर किमान पालिकेच्या तिजोऱ्याच्या चाव्या म्हणजे स्थायी समिती अध्यक्षपद मिळवण्यासाठी शिंदे गट आग्रही असू शकतो. दुसरीकडे जर भाजपने मुंबईत आपला महापौर बसवला तर त्या बदल्यात कल्याण डोंबिवलीमध्ये महापौरपद आणि स्थायी समिती अध्यक्षपद हे असं दोन्ही शिंदे आपल्याकडेच ठेवायचा शब्द हे भाजपकडनं घेऊ शकतात. पण असं झालं तर रवींद्र चव्हाण यासाठी तयार होणार का हा देखील मोठा प्रश्न उपस्थित होतो. थोडक्यात काय तर मुंबईमधला भाजपचा महापौरपद हवा असेल तर त्यासाठी शिंदेंना मुंबई आणि कल्याण डोंबिवली दोन्हीकडे स्थायी समिती अध्यक्षपद देऊन तिजोरीच्या चाव्या या शिंदेच्या हातात भाजपला द्याव्या लागू शकतात. आता येतो यातला महत्त्वाचा आणि तिसरा मुद्दा, तो म्हणजे भाजप महापौर पदासाठी इरेला का पेटलेला आहे आणि शिंदेपुढे जर भाजप नमली नाही तर त्यातून नेमका काय मेसेज दिला जाईल. असं सुरुवातीला आपण बोललो की भाजप मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच 89 जागा घेऊन विजयी झालेला आहे. अशा परिस्थितीत भाजपला महापौर पद कुठल्याही परिस्थितीत सोडायचं नाही आहे. ते सोडलं तर भाजपच्या केडरपासून ते भाजपच्या दिल्लीतल्या नेतृत्वापर्यंत ते कुणालाच पटणार नाही आहे. त्यामुळे भाजप आपलाच महापौर बसवणार, तोही 30 तारखेला हे जवळपास आता स्पष्ट होत आहे. पण भाजपनं आपलं महापौर पदाची इच्छा पूर्ण केली तर नेमका काय मेसेज जाईल. सगळ्यात पहिला मेसेज म्हणजे शिंदेची प्रत्येक इच्छा पूर्ण केली जाऊ शकत नाही हा मेसेज सेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दिला जाईल. शिंदे बंड करून आले तेव्हा भाजपने मोठ्या मनाने जास्ती जागा असताना देखील शिंदेंना मुख्यमंत्री केलं. पण असा त्याग भाजप सतत वारंवार करणार नाही हा मेसेज देखील मित्रपक्षांना दिला जाईल. लोकसभा, विधानसभा तसेच महानगरपालिकेच्या जागा वाटपात शिंदेंना भाजपने नमतं घेतलेलं पाहायला मिळालं. पण आता निकालानंतर सुद्धा भाजपने शिंदेंचं ऐकलं तर भाजपला शिंदेशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती तयार होऊ शकते. त्यामुळे भाजप आपला महापौर बसवून शिंदेंना डोईजड होईल किंवा शिंदे डोईजड होतील असं काही करणार नाही. भविष्यकाळात राजकारण करायचं असेल तर शिंदेंना भाजप सोबतच राहावं लागेल असाही मेसेज यातनं देण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. तसेच भाजपला शिंदे हवे असले तर ते भाजपच्या टर्म्स आणि कंडिशनवरती त्यांनी भाजप सोबत यावं या निर्णयातनं ते स्पष्ट करणार आहे. तर वारंवार भाजप केडरला ग्रांटेड ते धरणार नाहीत हा देखील मेसेज या निर्णयातनं पुढे जाणार आहे. भाजपचा महापौर मुंबईत बसावा यासाठी गेली अनेक वर्ष काम करणाऱ्या केडरला भाजप आता नाराज करणार नाही. थोडक्यात काय तर एका दगडात 2 पक्षी मारायचे असा भाजपचा डाव हा आता समोर येतोय. तर 3 दिवसांच्या ताज लँड्स बांद्रा हॉटेलमधल्या मुक्कामानंतर एकनाथ शिंदेच्या 29 नगरसेवकांनी आता चेकआउट केल्याचं कळत आहे. त्यामुळे भाजपची रणनीती ही यशस्वी होतीये असं देखील म्हटलं जात आहे. त्यामुळे भाजप आता शिंदेच्या प्रेशर पॉलिटिक्सला बळी पडणार नाही हे देखील यामधनं सिद्ध होत आहे. मुंबईमध्ये आपलाच महापौर बसवणार असं सुद्धा बोललं जातं. तुम्हाला काय वाटतं यामध्ये एकनाथ शिंदे यांचा महापौर बसेल की भाजपचा बसेल? प्रेशर गेममध्ये शिंदे हे कमी पडतात? तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा कमेंट्स या अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.